हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। तर आम्ही आलो बघा नेरलीच्या गार्डनला। हे बघा झोके वगैरे आहेत, हे घसरगुंडी। हे बघा इथं तुमची वहिनी झोके वगैरे खेळत आहे। या साईडला पण घसरगुंडी आहे बघा ही। या बाजूला पण खेळायच्या काय गोष्टी आहेत बघा इथं। आणि सागाचे झाडं वगैरे, थोडं ऊन आहे पण तरी आलो आम्ही, थोडं काम होतं इकडं। कपडे धुवायसाठी आलो होतो आम्ही, कारण की नेरलीमध्ये 3-4 दिवस झाला पाणी नाही। तुमची वहिनी म्हणली चला जाऊन येऊ, आपण कपडे वगैरे धुता। म्हणलं ठीक आहे चल बा म्हणलं। तर बघू तर अशा प्रकारे गार्डन आहे। तिला म्हणलं चल तुला गार्डन नेऊन दाखवतो। तर बघा मित्रांनो कशी झोका वगैरे खेळायली। हे बघा मॅडम कशी झोका खेळायली। खूप छान खेळायचं वगैरे आहे मित्रांनो इथं लहान लहान लेकरांसाठी। आता सध्या चालू वगैरे झालं नाही, पण चालू होईल लवकरच। आता सध्या काम वगैरे चालू आहे याचं। झाडाला काय पानं वगैरे नाहीत बघा, है की नाही। खूप सारं हे आहे इथं खेळण्यासारखं लेकरांना लहान लहान। सावली नाही सध्या आता, कारण की हे झाडाचे पानं वगैरे गळून जातात ना उन्हाळ्यामध्ये। काय काय झाडाला आता आलेत बघा, या झाडाला आता इकडं आले नाहीत, तर येतील हळूहळू, है की नाही। बघा छोट्या छोट्या मुली आहे बघा इथं, पण घसरगुंड्या वगैरे आहेत। छोट्या छोट्या लेकरांचं खेळायचं आहे। या दोघी तिघी जणी आमच्या सोबत होत्या इथं कपडे वगैरे धुवायसाठी, तर आता खेळायला आले। काय नाव तुमचं? एकीका नाव सांगा तुमचे। अक्षरा। तुझं श्रद्धा। नाव आहे एवढे भारी भारी आहेत बघा पोहरीचे, किती छान खेळायला बघा। हे अशा प्रकारे खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे। खूप चांगलं चांगलं इथं बनवलेलं, बनावट पण केलेली आहे बघा मित्रांनो, है ना। ते झाडं वगैरे लावलेत हे बघा, छोट्या लेकरांसाठी खूप चांगल्या गोष्टी आहेत। ही तर झोपडी आहे बघा, बांबूची केलेली है की नाही। बसायला वगैरे लय भारी आहे, थंड। तर मित्रांनो कपडे वगैरे धुतले होते आपण, तिथं आपण निघालो होतो बघा। हे कढीपत्ता वगैरे आणण्यासाठी निघाल्यात मुली। चला बघूया आपण कुठे आहे काय कढीपत्ता, कुठे आहे, आणखी किती दूर आहे दीदी? अरे बापरे लय मोठं झाड आहे। तर हे बघा मित्रांनो, हे बघा हे तिकडे छोटे छोटे आहेत म्हणा। मला वाटलं हेच आहे का की कडपत्त्याचं झाड, मी याच्याकडे बघून आलो होतो। तुम्ही असं या साईडनं। असं काय? तर या साईडला एवढा छोटा छोटा कढीपत्ता आहे बघा मित्रांनो। हे बघा किती मुली घेत आहेत, तुमची वहिनी पण आहे। चांगलं आहे, मला वाटलं दुरून हेच आहे काय कढीपत्ता। लिंबाचं झाड, लिंबाची पाला, लिंबाचे फांटे ते कढीपत्त्यासारखेच दिसतात।
कोणी पण दुरून वाटते कढीपत्त्याचं झाड आहे काय की, पण ते कढीपत्त्याचं झाड नाही मित्रांनो. हा बघा या साईडला आपण कपडे वगैरे धुतलेले आहेत बघा खूप चांगल्या प्रकारे. तर ओळख आहे मित्रांनो, हे झाड कशाचं आहे, याला म्हणतात जंगली कोरफड, जे की कोणाच कामाचं नसते हे झाड. आजपर्यंत मी लहानाचा मोठा झालो तर कधी बघितलं नाही हे कोण्या कामाला येते म्हणून. मला जर माहीत असेल तर कमेंट करून सांगा, है की नाही, हे झाड कशाचं आहे ते. या मुली म्हणत आहेत की हे झाड कोरफड आहे म्हणून. कोरफड आहे कशाचं आहे तेच म्हणलं मी, मलाही माहीत नाही कशाचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा, है ना. ठीक आहे, चला आपण जाऊया तिथे की जिथं कपडे वगैरे टाकले होते आपण, वाढले की नाही, ठीक आहे. असं पाणी आहे मित्रांनो बघा, डगार. आंघोळ करायची इच्छा आहे मी बी, करू का. थंड पाणी आहे मित्रांनो, आहे की नाही, आंघोळ करू काय तरी मग.